तर काल मी होमवर्क दिलं होतं, फक्त साक्षी तुम्ही केलंय. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. त्यांनी फक्त केलंय होमवर्क, बाकी कोणी पाठवलं नाही. म्हणजे ज्यांनी काल क्लास अटेंड केला होता त्यांच्या बाबतीत बोलते. फरहीन हे नवीन दिसत आहेत मला, हे काल नव्हते आय गेस. तर जमलं तर तुम्ही ते पाठवाल. यस मैम। ओके. आपको भी मराठी आती है? आई एम नॉट श्योर आप हिंदी हो या मराठी हो फरहीन. नाही येते मॅडम मला। येते ना? ओके, चालेल. हो। ओके, ठीक आहे. तर फरीन काल आम्ही हे पाहिलं, नाउन्स काय असतात ते पाहिलं काल आम्ही. ठीक आहे. तर त्याचं हवं तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग शेअर करून देईन. तुमचा ईमेल ॲड्रेस मला पाठवा, मी तुम्हाला रेकॉर्डिंग शेअर करते. ओके मॅम। ओके. सो द रिझन मला असं वाटतं की आज खूप कमी लोक आलेत, कारण काल आपण बोललो होतो की कॅमेरा वगैरे ऑन करावा लागेल. तर जर तुम्हाला खूपच इश्यू असेल कॅमेरा वगैरे ऑन करायला तर बघू. मी तुमच्याच भल्यासाठी बोलत होते ते, कारण सी तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा तर तुम्हाला तसंही तुमचा चेहरा तर दाखवावा लागेलच समोरच्या माणसाला. बट ठीक आहे, वेन एव्हर यू आर कम्फर्टेबल आपण अजून 1-2 दिवस थांबू, मग हवा तर तुम्ही कॅमेरा ऑन केला तरी चालेल. ओके. तर साक्षी तुम्ही काल जे पण काही पाठवलं ते बरोबर होतं. ठीक आहे, ऑफकोर्स त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आहे, पण तुम्ही सेंटेन्सेस फॉर्म करू शकले ते खूप चांगलं झालं. ओके. कालच्या याच्यात कोणाला डाऊट आहे? काल ज्यांनी लेक्चर अटेंड केलं होतं नाउन्सचं, त्याच्यात कोणाला काही डाऊट आहे? येस, हो, नाही? नो मॅम, डाऊट नाहीये, बट ते ग्रामॅटिकल मिस्टेक काय आहे मीन्स ते सांगू शकाल तुम्ही? हा, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स काय आहे मी ते सांगते साक्षी. ते तुम्हाला जर मी आता सांगितलं, एक सेकंड ना, एक सेकंड. सी, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स म्हणजे बेसिक ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आहे. त्याच्यासाठी ऑफकोर्स तुम्हाला बेसिक इंग्लिश पण यायला पाहिजे साक्षी. वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ठीक आहे, कुठे पास्ट टेन्स यूज करायचं, कुठे प्रेझेंट टेन्स यूज करायचं. जसं जसं पहिलं जे आहे ना तुमचं साक्षी, वी आर डेली यूज टूथब्रश फॉर टूथ क्लिनिंग, तर या सेंटेन्समध्ये प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. वी आर डेली एक तर तुम्ही लिहायला पाहिजे होतं वी आर डेली युझिंग टूथब्रश फॉर युअर टूथपेस्ट, तुम्ही यूज केलं. ठीक आहे, ते पास्ट टेन्समध्ये, आणि वी आर डेली हे प्रेझेंट टेन्समध्ये. तर ते त्याच्यासाठी तुम्हाला टेन्सेस शिकावा लागेल, मग तुम्हाला जमेल साक्षी. ते आपण त्याच्यावरती पण काम करूया. ओके. ओके मॅम। ठीक आहे. सेकंड वाला जे तुमचं ते बरोबर आहे. माय फादर गिफ्टेड मी मोबाईल ऑन माय बर्थडे. ठीक आहे. आता लॅम्प गिव्ह द लाईट नाहीये, लॅम्प गिव्स येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला एस पण लावावा लागेल गिव्ह नंतर, ते आपण पाहूया. ठीक आहे. आज आपण प्रोनाउन शिकूया, काल आपलं प्रोनाउन राहिलं होतं. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? येस मॅम। ओके. ओके, मी इथे काहीतरी टाईप करते, मला सांगा याच्यात काय प्रॉब्लेम वाटतोय का तुम्हाला ते सांगा. ठीक आहे. ठीक आहे. ओके. मला सांगता येईल इथे कोणाला काय वाटतंय, काही विचित्र वाटतंय ह्याच्यात काही? कोणाला चुकीचं सांगितलं तरी पण चालेल, हे जे मी लिहिलंय ते इथे कोणाला वाचता येईल? हे कोणी वाचून दाखवू शकेल मला? साक्षी, स्वाती, सेजल. येस, कोणी? येस मॅम। ओके, वाचा. कोणी पण वाचा, नो Yes. इश्यूज. हा. येस. John lives in Paris. John has two sisters. John is helping his sister in studies. John also works in a hotel. John loves to eat junk food. ओके. ओके, काल आपण नाउन शिकलो सगळेजण. इथे कोणाला सांगता येईल या सगळ्या सेंटेन्सेस मध्ये हे काय आहे?
नाऊन काय काय असतील? लेट्स सी. पहिल्या याच्यात नाऊन काय असेल? नाऊन काय आहे बेसिकली? नाऊनची डेफिनेशन Paris. आपण हा. आणि बघा, कुठे गेलं आपलं नाऊन. नाऊन इज अ वर्ड दॅट रेफर्स टू अ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. ठीक आहे. माणसाला पण तो रिप्रेझेंट करतो. एखादी जागा असेल, एखादी वस्तू असेल किंवा एखादी आयडिया असेल. ठीक आहे. आता सांगा या केसमध्ये काय काय आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये किती नाउन्स आहेत? 1. ओके. अजून आन्सर्स कोणाकडून? John and Paris. गुड. ओके. कोणी सांगितलं आन्सर? Sakshi. येस, गुड. ओके साक्षी. सेकंड लाईन मध्ये कोणाला सांगता येईल साक्षी सोडून? John. ओके. ठीक आहे. ओके. थर्ड लाईन मध्ये John's. जॉन आणि John. स्टडी. Study. ठीक आहे. येस. फोर्थ लाईन ही फोर्थ आहे ना? येस. फोर्थ लाईन मध्ये Hotel and John. गुड. आणि लास्ट Junk food आणि John. येस. ओके. आता फक्त प्रॉब्लेम काय आहे, जर मी असं कोणाला सांगितलं, मला जर इफ समवन इज आस्किंग मी हु इज जॉन, ठीक आहे, लेट्स से मला साक्षीने विचारलं की जॉन कोण आहे, हु इज जॉन, आणि मी त्यांना असं आन्सर दिलं, जॉन लिव्स इन पॅरिस, जॉन हॅज 2 sisters, जॉन इज हेल्पिंग हिज सिस्टर इन स्टडीज, जॉन ऑल्सो वर्क्स इन अ हॉटेल, जॉन लव्स टू ईट जंक फूड. तर ही जी क्वेश्चन विचारते ती म्हणेल की तू कितीदा जॉन बोलली आत्ताच्या आत्ता. ठीक आहे. किती बोलतोय आपण? एक प्रत्येक सेंटेन्स मध्ये आपण जॉन बोलतोय, बरोबर? Yes, ma'am. ठीक आहे. म्हणजे मी काय करते बेसिकली, जो माझा नाऊन आहे जॉन, त्याला मी कितीदा रिपीट करते एकच नाऊनला. हे समजतंय? तर हा मॅम. ज्यांनी क्वेश्चन विचारलाय ना त्याला ते खूप इरिटेटिंग होईल. तो किंवा ती म्हणेल की कितीदा रिपीट करतोय, मला कळलं आपण जॉन बद्दल बोलतोय, मी तुला जॉन बद्दल विचारलं तर तू ऑफकोर्स जॉन बद्दलच सांगशील ना, तू कशाला दुसऱ्याबद्दल मला सांगशील. तर बेसिकली आपण काय करतोय, आपल्याला फक्त एकदा त्या नाऊन बद्दल बोलायचं की जॉन लिव्हज इन पॅरिस. एक सेकंड हा, एक सेकंड. सॉरी, कोणीतरी आलं होतं. ओके. तर आपण काय करतोय बेसिकली, जॉनला रिपीट करतोय आणि ते खूप विचित्र साऊंड करते, बरोबर? दिस डझंट साऊंड गुड. असं जर कोणी मला विचारलं हु इज जॉन, तर मला त्याला फक्त एकदा सांगायचं की जॉन लिव्हज इन पॅरिस. त्याच्यानंतर मी त्याला दुसऱ्या कोणत्या तरी वर्डनी रिप्रेझेंट करू शकते. ते असतात प्रोनाउन्स. ठीक आहे. सो प्रोनाउन्स इज बेसिकली यूज फॉर आपला जो पण काही सब्जेक्ट आहे त्याला नंतर रिप्रेझेंट करायला, आणि आपला जो नाऊन आहे म्हणजे ते नाऊन सब्जेक्ट एकच आहे, ते जर रिपिटेटिव्ह नको व्हायला म्हणून. ठीक आहे. ते गेलं आपलं. These are the specific names for a particular person, place or thing and are always capitalized. ठीक आहे. याला म्हणतात, सॉरी प्रॉपर नाउन्स बद्दल बोलते. I'm so sorry. Okay. A pronoun is a word that is used in place of a noun. ठीक आहे. टू अवॉइड रेपिटेशन. नाऊनच्या व्यतिरिक्त नाऊन जे आहे, ठीक आहे, त्याला वेगळ्या कोणत्या तरी वर्डने रिप्रेझेंट करतं, ते आहे प्रनाउन्स. प्रनाउन्स रेफर्स टू अ पीपल, प्लेसेस, थिंग्स और आयडियाज विदाउट नेमिंग देम डिरेक्टली. ठीक आहे. आता या केसमध्ये मी काय बोलू शकते, जॉन लिव्हज इन पॅरिस. ठीक आहे. इथे काय लिहू, ही हॅज 2 sisters, he is helping his sister in studies, he also works in a hotel and he loves to eat junk food. तर इथे ही काय आहे, प्रोनाउन आहे. येस, समजलं कोणाला? बेसिक आयडिया समजली प्रोनाउन कशासाठी यूज करतात? Yes, ma'am. ठीक आहे. Yes, कोणाला ma'am. एक्सप्लेन करता Yes, येईल? ma'am. मी काय Yes. एक्सप्लेन केलं आता? एक एक करा, काही प्रॉब्लेम नाही, ज्यांना वाटतं की एक्सप्लेन करा.
मराठीमध्येच करायचं. ओके, एक्सप्लेन करता येईल मी आता जे सांगितलं ते? तुमच्या अंडरस्टँडिंग मध्ये काय आलंय सांगा. अं, येस गीतांजली. हॅलो हा बोला ना, हॅलो येतोय आवाज. येस. मॅम, जॉन हा वर्ड प्रत्येक म्हणजे नाउन प्रत्येक ह्याच्यात येत होतं, तर त्याच्यासाठी आपण ही हे प्रोनाउन वापरलं तरी सुद्धा सेंटेन्स मिनिंगफुल होते. त्याच्यासाठी आपण हा प्रोनाउन यूज केला. ठीक आहे, नावातच आहे प्रोनाउन. प्रोनाउनला जे रिप्लेस करतं नंतर ते आहे, नाउनला जे रिप्लेस करतं नंतर ते आहे प्रोनाउन. ठीक आहे. साक्षी, फरीन, सेजल, कृष्णा आणि स्वाती. सी मी तुम्हाला बोलतं करायचा प्रयत्न करते. ओके, इथे असं नको की वन वे कम्युनिकेशन नको आहे मला. ओके, इट शुड नॉट बी लाईक की फक्त मीच बोलते बाकी कोणी काहीच बोलत नाहीये. तुम्हाला बोलायचंय, अनम्यूट करा, बोला, हात रेस करा, एनिथिंग, पण बोला. ठीक आहे. आपल्याला ते इंटरॅक्टिव्ह सेशन घ्यायचं आहे, असं नाही की बस मी बोलते आणि तुम्ही ऐकताय आणि मला कळणार पण नाही की तुम्हाला समजतंय नाही समजत. ओके. Yes, ma'am. ओके. ओके, आता नाउन्स मध्ये पण टाइप्स आहेत. ठीक आहे, आता तुम्ही हे टाइप नका बघायला जाऊ की हे पर्सनल आहे. ठीक आहे, नो वन इज गोइंग टू आस्क यू व्हॉट आर पर्सनल प्रोनाउन्स किंवा व्हॉट आर ऑब्जेक्ट प्रोनाउन्स. तुम्ही एक कोणता पण सेंटेन्स जर तुम्ही एखादं पुस्तक वाचताय व्हॉट एव्हर, त्या पुस्तकामध्ये काय या सगळ्या गोष्टी येतात, तर हे प्रोनाउन्स आहे. तुम्हाला आयडेंटिफाय करता आले पाहिजे की ते प्रोनाउन्स आहे. ते कोणते प्रोनाउन्स आहे, कोणत्या टाइप मध्ये येतात ते सध्या करायची गरज नाहीये. ठीक आहे, आपण इथे काही प्रॉपर इंग्लिश चं काय BA नाही करत आहे आपण. ठीक आहे, BA इन इंग्लिश वगैरे त्याच्यामध्ये एकदम ते व्यवस्थित सांगतील तुम्हाला स्टार्टिंगच्या याच्याला. ठीक आहे, आपल्याला आपला मेन एम काय आहे की 1.5 महिन्यामध्ये आपल्याला इंग्लिश बेसिक शिकायचं आहे, जे आपल्याला हेल्प करतील इंटरव्ह्यूसाठी. ओके, इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाहीये की प्रोनाउनचे टाईप सांगा. तुम्हाला जर एखादं सेंटेन्स दिसलं किंवा जर तुम्हाला एखादं सेंटेन्स बोलायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रोनाउन काय असेल हे जरी कळलं तुम्हाला तरी इनफ आहे. ओके, आता मी तुम्हाला हे टाइप सांगते कारण तुम्हाला माहिती पाहिजे की टाइप्स पण असतात प्रोनाउन्स मध्ये, म्हणून मी सांगते. पण लक्षात ठेवायची गरज नाहीये. ठीक आहे, आय, यू, ही, शी, इट, वी, दे हे येतात तुमच्या ह्याच्यामध्ये पर्सनल प्रोनाउन्स मध्ये. ठीक आहे, आय, यू हे पण कोणातरी संबोधलं जात आहे, बरोबर. आय म्हणजे मी, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती. ठीक आहे, इट म्हणजे काय येईल सांगता येईल? वी म्हणजे आम्ही सगळे, दे म्हणजे ते सगळे. ठीक आहे, शी इज अ टीचर, दे आर माय फ्रेंड्स. जसं काल आपण होमवर्क केलं होतं तेच मला सांगा. आता हे जे तुम्हाला इकडे दिसतंय, ठीक आहे, हे जे काही वर्ड्स दिसतात ते मला एका सेंटेन्स मध्ये सांगा आणि मी ते लिहिते. चुकलं तरी चालेल पण ट्राय करा. येस साक्षी. You are my teacher. गुड. ठीक आहे, यू आर माय टीचर. ओके, अजून? येस गीतांजली. ही इज माय कलिग. गुड. ही इज माय कलिग. ही इज माय कलिग. ठीक आहे, अजून कोणाला सांगता येईल? She is my friend. गुड, शी इज माय फ्रेंड. ठीक आहे, आणि ह्याच्या जागी तुम्ही असं, आणि ह्याच्यात जर अजून 2 सेंटेन्सेस ऍड करायचे असेल तर शी इज माय फ्रेंड ज्यांनी कोणी आन्सर दिलाय. ठीक आहे, कोण फ्रेंड आहे ते सांगता येईल? Something पर्टिक्युलर पर्सनचं नाव मेन्शन करावं लागेल. ठीक आहे, कसं लिहू शकते मी ह्याच्यामध्ये? लेट्स से हर नेम इज प्राजक्ता, हर नेम इज हर शी नेम. इज माय फ्रेंड. आता मी इकडे शीच्या जागी प्राजक्ताचं परत म्हटलं तर ते रिपिटेटिव्ह होईल. दॅट विल नॉट साऊंड गुड इन इंग्लिश. ठीक आहे, हर नेम इज प्राजक्ता, प्राजक्ता इज माय फ्रेंड. त्यापेक्षा मी म्हणेल हर नेम इज प्राजक्ता, शी इज माय फ्रेंड. ह्याच्यात काही डाऊट? मी प्राजक्ताला शी मध्ये कन्वर्ट केलंय. ओके, तिलाच मी सेकंड टाइम जेव्हा मी तिच्याबद्दल बोलत होती तेव्हा मी प्राजक्ताच्या ऐवजी शी यूज केलं. मी एव्हरी टाइम प्राजक्ता नाव घेऊ शकत नाही, म्हणूनच आपल्याकडे प्रोनाउन्स आहे. ओके, अजून मी सांगते. वी आर अ फॅमिली. ओके, अजून? तुम्ही रिपीट केलं तरी चालेल, म्हणजे परत ही शी रिपीट केलं तरी चालेल.
I have one brother. ओके ओके, एक सेकंड हा. आय हॅव वन ब्रदर. ओके, अजून मी लिहिते. मी एक सांगते. दे इन्व्हायटेड अस टू डिनर. ठीक आहे. अजून इट इज व्हेरी काइंड पर्सन. हा ओके. ही इज व्हेरी काइंड पर्सन ना. ही इज व्हेरी काइंड पर्सन. ओके. नो इट इज. हा, इट इज व्हेरी काइंड पर्सन नसेल. ठीक आहे. इट इज व्हेरी नो काइंड इट्स पर्सन नाही, इट्स पण नसेल. इट आपण ह्याच्यासाठी नाही, आपण इट्सचं कुठे कुठे यूज करू शकतो. व्हेरी काइंड पर्सन फॉर यू टू सी इन अ. हा ओके. हा, बोला इट बोला. वॉज. हा, काय कम्प्लीट करू शकता परहीन. मॅम इट इज ट्रू ऑर फॉल्स हा म्हणजे हा ह्याच्यासाठी या लेट्स प्ले विथ इट. ठीक आहे. त्याच्यासोबत खेळू. इट आणि मोस्टली इट कोणाला यूज करते, एखाद्या वस्तूला. तुम्ही इट माणसांना नाही यूज करू शकत. ठीक आहे. इट्स अ व्हेरी काइंड पर्सन नाही म्हणणार. एक तर ती शी असेल ओके किंवा मॅम. ही असेल. शी इज अ काइंड पर्सन, ही इज अ काइंड पर्सन, दे आर अ बंच ऑफ काइंड पर्सन्स. ठीक आहे. बंच आता ते आपण ते नंतर पाहूया. इटला तुम्ही माणसांसाठी तुम्ही नाही यूज करू शकणार इटला. अजून इट पासून काही सांगता येईल कोणाला. मी सांगू एखादं. चला मग तुम्हाला काही सुचतं का सांग. इट इज अ बॉय. हा, ते पण इट इज अ सनी वेदर टुडे. ठीक आहे. आजचं वेदर सनी आहे. वेदरचं स्पेलिंग चुकलं. It's time to go. ओके. इट्स टाइम टू गो. अजून मी सांगते. इट इज गोइंग टू रेन. ओके. बस तुम्हाला इथे हेच बघायचं आहे की तुम्हाला प्रोनाऊन्स कसे तुम्ही यूज करू शकता. अगेन आय एम रिपीटिंग. त्याच्या मागे नका जाऊ की ते पर्सनल आहे की कोणते आहे. ठीक आहे. ते मॅटर नाही करत सध्या. जर आता आता मला सांगा, जर तुम्हाला एखादा जर कोणी सेंटेन्स दिलं किंवा तुम्ही वाचता एखादं सेंटेन्स, तर तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की ओके, टीचर हे नाऊन आहे. ठीक आहे. अजून काय असू शकतं. हा, फ्रेंड्स नाऊन आहे आणि ते त्याच्यामध्ये प्रोनाऊन आहे. ठीक आहे. यू प्रोनाऊन आहे. टीचर नाऊन आहे. तुम्हाला एवढं जरी समजलं ना, एक बेसिक आयडिया जरी आली तरी पण ते महत्वाचं आहे. आणि अगेन मी रिपीट करतेय, तुम्ही कितीही शिका इंग्लिश, इट इज नॉट गोइंग टू वर्क आउट जर तुम्हाला सेंटेन्स फॉर्मेशन नसेल जमत तर. ठीक आहे. बेसिकली सेंटेन्स फॉर्मेशन जमणं हे आपला एम आहे. ओके. ऑफकोर्स त्याच्यासाठी तुम्हाला टेक्निकल इंग्लिश शिकावं लागेल, पण नुसतं शिकून नाही होणार आहे. म्हणून मी तुम्हाला हे सेंटेन्स फॉर्मेशन करायला सांगतेय. असंच तुम्हाला प्रॅक्टिस होईल हळूहळू. आणि दीज आर द व्हेरी सिम्पल सेंटेन्सेस आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काही जास्त हे नाही आहे. ठीक आहे. आता हे तर झाले ही, शी, दे. ठीक आहे. आता असतात ऑब्जेक्ट प्रनाउन. त्याच्यामध्ये मी. ठीक आहे. मी, यू, हिम, हर, इट, अस आणि देम येतात. आता याचं सांगा. हे दोन मी लिहिलेले आहेत. अजून काय सांगता येईल तुम्हाला. ही हेल्प्ड मी. आय गेव द बुक टू हर. ठीक आहे. ही म्हणजे ऑफकोर्स तो. हर म्हणजे मुलगी. ठीक आहे. हिला आपण अजून काय म्हणतो, हिज. ठीक आहे. शी, हर, ही, हिम असं म्हणतात. माहितीये हे. Yes, ma'am. ओके. अजून सांगता येस येईल इथे मॅम. कोणाला. मी, यू, हिम, हर हे घेऊन सेंटेन्स फॉर्मेशन. मे माइट. हा, एक सेकंड. सॉरी. येस. मे माइट. परत रिपीट करता, मला ऐकू नाही आलं व्यवस्थित. मे माइट. स्पेलिंग MAY मे. माइट. MIGH. अच्छा, मे नाईट.
MIGHT मॅम. ओके. हे सेंटेन्स नाही आहे, ठीक आहे. परी मी म्हटलं की हे बघून मला हे वर्ड्स जे आहेत ना ते तुम्हाला ओके. सेंटेन्स मध्ये हां, हां. टाकायचं आहे. हा, ठीक आहे. ते सांगता येईल. हे वर्ड्स एका सेंटेन्स मध्ये टाकायचं, जसं मी हिचं सांगितलं, ठीक आहे. आणि आय गेव हिम अ बुक. अजून सांगता येईल? मी सांगते, ठीक आहे. इट्स हर पर्स, ठीक आहे. ती पर्स तिची आहे. इट्स हर पर्स. अजून मी अजून एक सांगते, लेट मी डू इट. मला करू देते. ओके, लेट मी डू इट. अजून प्लीज जॉईन विथ अस. गुड. प्लीज जॉईन विथ अस. लेट मी देम. ना, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. अजून सांगता येईल वरीन? अजून फरीन सोडू, ठीक आहे. बाकीच्यांनी पण ट्राय करा. मी सांगते, चला. देमचं अजून कोणाला काय सांगता येईल सांगा. मी एक सांगते, आय लाईक देम व्हेरी मच, ठीक आहे. मला ते लोक आवडतात. अजून मी सांगते, ठीक आहे. चला, आय विल कॉल हिम लेटर. मी त्याला नंतर कॉल करेन. अजून मी सोबत मीच एकही नाही झालंय. अच्छा, ही हेल्प मी झाले. अजून मीला साक्षी. Let me talk to him. हा, ठीक आहे. लेट मी टॉक टू हिम. बघा आता या लाईन मध्ये दोन आहेत, मी आणि हिम, ठीक आहे. याच्यामध्ये पण दोन आहे, आय आणि हिम. याच्यामध्ये पण दोन आहे, आय आणि देम. ह्याच्यामध्ये एकच आहे. अजून मी सांगते, कॅन यू हेल्प मी. प्लीज कम विथ मी. ओके, गुड. प्लीज कम विथ मी. व्हेरी गुड. ओके, दिस इज इनफ फॉर नाव, ठीक आहे. इतकं ठीक आहे सध्या. समजलं ह्याच्यात काय आहे? अगेन मी हे नाही विचारते ऑब्जेक्ट प्रोनाउन्स काय असतात, फक्त तुम्हाला सेंटेन्स फॉर्मेशन जमता आलं पाहिजे, हे जर वर्ड्स कोणी दिले तर, ठीक आहे. आता त्याच्यानंतर पॉझेसिव्ह नाउन्स. त्याच्यात काय असतं, ओनरशिप दाखवला जाते, ठीक आहे. ते माझं आहे, ते तुझं आहे, हे तिचं आहे, ते त्यांचं आहे, ठीक आहे. आता मला सगळेजण फक्त सांगा, माइंडचं मिनिंग काय असेल इथे. आणि तुम्हाला शब्दांचे नाव, शब्दांचं मिनिंग जरी कळलं ना तरी खूप आहे. माइंड काय आहे ह्याच्यात सांगता येईल? माइंड, माइंड म्हणजे माझं. ओके मॅम. ओके, माइंड म्हणजे माझं. हे माझं आहे, ठीक आहे. हे घर माझं आहे, द हाऊस इज माइंड. हे घर माझं आहे, हा टेबल माझा आहे, ठीक आहे. माइंड कुठे यूज होईल, जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल काहीतरी सांगताय की हे माझं आहे. आता त्याची ओनरशिप म्हणजे काय माहिती कोणाला सांगता येईल? ओनरशिपचा मिनिंग काय असेल इकडे? अच्छा, ठीक आहे. ओके, योर्सचं सांगता येईल काय आहे? तुमचे, तुमचा. तुमचं, बरोबर, ठीक आहे. हे जर माझं आहे तर हे आहे तुमचं, ठीक आहे. हे आहे त्याचं, कारण आपण इथे काय लिहिलंय, हिज, ठीक आहे. इथे काय आहे, हर्स. हे तिचं आहे, ठीक आहे. इट्स, हे खूप डिफिकल्ट जाईल सध्या, ठीक आहे. आज ते. काय असेल? हा, ते, बरोबर, गुड. आज काय असेल? आमचं. आज काय असेल? आमचं. हा, आमचं. आणि देअर्स काय असेल? त्यांचं. सिम्पल, त्यांचं. ठीक आहे. येस मॅम. ठीक आहे, व्हेरी सिम्पल. तुम्ही जर असं लक्षात घेतलं तर तुम्हाला कदाचित समजेल, ठीक आहे. इथे पण प्रत्येकाचं की मी म्हणजे हे मी, हे तू, तो, ती, ते, अस म्हणजे आम्ही, देम म्हणजे ते लोक. बस, तुम्हाला ह्याचं मिनिंग जरी समजलं तरी होईल. आता सांगता येईल सेंटेन्स फॉर्मेशन एक 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 एक. माइंडचं झालंय आणि देअर्सचं झालंय. जे वाटतं ते बोला, चुकलं तरी पण चालेल, ट्राय करा. This is your book. गुड. एक सेकंड. हा, दिस इज युअर बुक. ओके, अजून
ही इज माय ब्रदर. व्हेरी गुड. ओके, ही नाही आहे याच्यामध्ये, हीज आहे. हीज तर कुठे यूज करा, हीज इज माय ब्रदर असं नसेल. अजून हीज कुठे यूज करता येईल, मी सांगते एखादी. दिस द बाईक इज हिज. ही जी बाईक आहे ती त्याची आहे. अजून This house is our. हा, तसं पण बोलू शकता, किंवा दिस हाऊस म्हणण्यापेक्षा असे म्हणू शकता, हाऊस इज आज. ठीक आहे, आमचं घर आहे. आणि जर इथेच तुम्ही देज लावलं तर काय होईल, त्यांचं घर आहे. सोपं आहे. ठीक आहे, इथे तुम्ही देज पण लावू शकता, स्लॅश आज पण लावू शकता. अजून यॉस राहिले माहिती. ठीक आहे, मी एक सांगते. इज दिस पेन्सिल यॉर्स. ठीक आहे, ही पेन्सिल तुझी आहे का असं मी विचारते. अजून काही डोकं चालतंय कोणाचं, हे सांगता येईल? We start our class at 11 a.m. वी स्टार्ट Our class ॲट 11 a.m. आर. ठीक आहे, आज पण येतं आणि आर पण ह्याच्यामध्येच येतं. ओके, अजून मी एक सांगते, द कॅट. ठीक आहे, ह्या काय वाटतं याच्यात काय आहे, सेंटेन्सचा मिनिंग सांगता येईल कोणाला इथे? द कॅट लिट इट्स पॉ. ठीक आहे, पॉ म्हणजे काय, त्याचा हात. ठीक आहे, त्यांनी त्या कॅटने स्वतःला चाटलं असं त्याचं मिनिंग आहे बेसिकली. अजून This class is our. दिस इज आ क्लास असं पण म्हणू शकता. ठीक आहे, दिस इज आ क्लास, हा क्लास आमचा आहे. ओके, मोदानिना सध्या. ठीक आहे, त्याच्यानंतर येतात डेमॉन्स्ट्रेटिव्ह नाउन्स. अगेन मी बोलते, रिपीट करते, याचं एवढं विचार नका करू की हे काय असतं. ठीक आहे, फक्त हे बघा, दिस दॅट दीज दोज, हे प्रत्येक सेंटेन्स मध्ये तुम्हाला दिसेल. दिस म्हणजे काय आहे, हे. दॅट म्हणजे काय आहे, ते. आणि हे काय असेल, दीज काय असेल. चुकलं तरी चालेल, सांगा, प्रयत्न करा सांगायचा. These are my best friends. हा, आपण एका बंचला म्हणतो. ठीक आहे, दीज आर माय बेस्ट फ्रेंड्स. आणि दोज काय असेल, ते माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत. ठीक आहे, दोज आर माय शूज, ते माझे शूज आहेत. ठीक आहे, आणि जर मी इथे दीज लावलं तर काय होईल, दीज आर माय शूज. ठीक आहे, सी आता थोडं डिफिकल्ट होतंय हे. आता सांगते सेंटेन्स फॉर्मेशन याच्या बाबतीत. मी एक सांगते, दिस इज अ ब्युटिफुल बुक. ठीक आहे, ही बुक जी आहे, दिस इज अ ब्युटिफुल बुक. ही बुक खूप सुंदर बुक आहे. अजून This is a hospital. हा, दिस इज अ हॉस्पिटल. व्हेरी गुड, हे हॉस्पिटल आहे. आणि या सगळ्यांना इथे जे आहेत कोणी पण सांगा मला. ठीक आहे, हे जे मी इंग्लिश मध्ये लिहिते याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करता येईल, याचं मिनिंग काय आहे ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. कारण ठीक आहे, की जर तुमच्या डोक्यात एखादं मराठी सेंटेन्स आलं तर त्याला इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं, इंग्लिश असेल तर मराठीत त्याचं मिनिंग काय असेल. दिस इज माय बुकचं मिनिंग काय असेल इथे? हे माझं बुक आहे. हा, हे माझं बुक आहे. हा, दोज आर हिज शूज. हे त्याचे शूज आहेत. व्हेरी गुड. ठीक आहे, दिस इज अ ब्युटिफुल बुक. हे म्हणजे चांगलं बुक आहे. हा, आणि
आणि दिस इज अ हॉस्पिटल, हे हॉस्पिटल आहे. आपण these ला नेहमी यूज करतो आता काय चालू आहे ते शो करायला. ठीक आहे, दॅट म्हणजे ते. ठीक आहे, ह्याचं काय असेल? ते घर आहे. ते घर आहे. येस. अजून असं काही सांगता येईल? मी एक सांगते. ह्याचं काय असेल मीनिंग? ते माझे फ्रेंड आहेत. तुझे. बघा, युअर यूज करतोय ना आपण. ते तुझे मित्र आहेत आपण असं म्हणतो. ठीक आहे, माझे नाही. माझे असले असे तर इथे हा माझे असायचं असेल तर That is my favorite movie. हा दॅट इज माय फेवरेट मूवी. ठीक आहे, आता ज्यांनी हे आन्सर दॅट दिलं. हाऊस हा बोला. दॅट हाऊस इज अ व्हेरी बिग. दॅट हाऊस इज व्हेरी बिग. व्हेरी गुड. ठीक आहे, दॅट हाऊस इज व्हेरी बिग. ते खूप मोठं घर आहे. ती माझी फेवरेट मूवी आहे. ठीक आहे, आता याचं ज्यांनी कोणी आन्सर दिलं ना याचं तुम्ही आता हे तुम्ही कधी म्हणू शकाल? लेट्स से तुम्ही कुठे गेले, ठीक आहे, एखादी मूवी चालू आहे आणि तुम्ही काय म्हणाल? दॅट इज माय फेवरेट मूवी. ठीक आहे, ती जी मूवी तिथे चालू आहे ना स्क्रीनवरती, ती माझी फेवरेट मूवी आहे. ठीक आहे, असं तुम्ही यूज करू शकता. Okay. ओके, त्याच्यानंतर आता इनडेफिनाइट प्रोनाउन्स. अगेन मोठे मोठे शब्द आहेत, नावाकडे नका जाऊ. दीज रेफर टू नॉन स्पेसिफिक पीपल ऑर थिंग्स. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला माहितीच नाही तुम्ही कोणाबद्दल बोलताय ते. समवन, एनीवन, एव्हरीवन, नोबडी, एव्हरीथिंग. हे सांगता येईल याचं मीनिंग काय आहे सगळ्यांना? मीनिंग सांगता येईल? समवनचं मीनिंग काय असेल? कोणीतरी. ठीक आहे, कोणीतरी. हा, कोणीतरी. कोणीतरी. एनीवन म्हणजे कोणीतरी एकच असेल. एनी वन ऑफ यू म्हणजे कोणीतरी सांगा मला. ठीक आहे, एव्हरीवन सगळे, हे तर माहिती आहे तुम्हाला. एव्हरीवन सगळे. नोबडी कोणीच नाही. कोणीच नाही. एव्हरीथिंग सगळे. ठीक आहे, आता सांगा ह्याचं सेंटेन्स फॉर्मेशन. समवन कॉल्ड यू, एव्हरीथिंग इज फाईन. Someone click my picture. हा, समवन क्लिक माय पिक्चर. ठीक आहे, अजून? व्हेरी गुड. Someone offer me in a call for interview. हा, ठीक आहे. समवन ऑफर्ड मी अ कॉल For interview. फॉर इंटरव्ह्यू ऑफ इंटरव्ह्यू. ठीक आहे, अजून? मी एक सांगते. कॅन हा, ठीक आहे, एक एनीवन हेल्प मी. हा, तेच सांगणार. कॅन एनीवन हेल्प? बेसिक. अजून? Everyone coming to class. Everyone is not coming to class. अच्छा, एव्हरीवनच्या जागी आपण काय येऊ शकतो? ते तुमचं सेंटेन्स बरोबर आहे, पण तिथे एव्हरीवनची गरज नाही. तुम्हाला काय म्हणायचं आहे की नॉट कमिंग टू क्लास. बरोबर, ज्यांनी कोणी आन्सर दिलं आता. सेंटेन्स कोणाचं होतं ते मला माहिती नाही. येस, Everyone are not coming to class. एव्हरीवन एव्हरीवनच्या पेक्षा बघ तुम्हाला काय म्हणायचं इकडे की कोणीच क्लासला येत नाहीये, तर त्यासाठी तुम्ही काय यूज करू शकाल? नोबडी. नोबडी इज कमिंग टू क्लास. No. ठीक आहे, आपण एव्हरीवन कुठे यूज करू? एव्हरीवन एन्जॉय द पार्टी. कमिंग टू द पार्टी. येस, एव्हरीवन पॉझिटिव्ह साठी यूज करू आपण. नोबडी निगेटिव्ह साठी. कोणीच येत नाहीये, सगळे येत आहे असं म्हणू आपण. येस गीतांजली? मॅम, someone found my DP in profile असं होईल का? हा, समवन फाउंड माय प्रोफ असं म्हणू शकता तुम्ही. समवन फाउंड माय पर्स. ठीक आहे, हो. असं पण. येस सेजल, तुम्हाला बोलायचं होतं काहीतरी? Yeah. Why should anyone want that job? हा, व्हेरी गुड. ओके, ठीक आहे. आता बघा इथे ना मी तुमच्या सेंटेन्स मध्ये काही चेंजेस करते. ठीक आहे, Why would anyone?
पण सेंटेन्स जमतंय तेच ठीक आहे. ठीक आहे, मी एक सांगते, नो बडी. नो बडी इज परफेक्ट. ठीक आहे, कोणीच परफेक्ट नाही आहे. अजून Everything is possible. गुड. एव्हरीथिंग इज पॉसिबल. ठीक आहे, अजून सांगू शकते मी, एव्हरीथिंग इज रेडी. ठीक आहे, सगळं रेडी आहे. ठीक आहे. Anyone is ready to. हम्म. ठीक आहे, अजून इथे तुम्ही नो वन पण टाकू शकता. नो वन पण एक आहे. ठीक आहे, नो वन, नो आणि वन. ठीक आहे, नो वन, कोणीच, जसं मी आज बोलू शकते. ठीक आहे, नो वन इज No. रेडी टू स्विच ऑन द कॅमेरा. ठीक आहे, मी हे बोलू शकली असते, नो वन इज रेडी टू स्विच ऑन द कॅमेरा. कोणीच रेडी नाही आहे आज. किंवा नो वनला तुम्ही नो बडी पण म्हणू शकता. ठीक आहे, नो बडी, नो वन, तुम्ही दोन्ही पण यूज करू शकता. ठीक आहे, अजून मी एक सांगते. ठीक आहे, कोणाला बर्गर हवाय का? कोणाला बर्गर हवाय का इकडे, असं मी विचारते. एनीवन हिअर वॉन्ट्स बर्गर? क्वेश्चन मार्क. ओके, हे आहे तुमचे इनडेफिनाइट प्रोनाउन्स. तिथे माहिती नसतं की तुम्हाला की पर्टिक्युलर पर्सन किंवा गोष्ट काय आहे, माहिती नाही आहे. इमॅजिनेबल आहे सगळं. ठीक आहे, समवन, कोणीतरी. ओके, त्याच्यानंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स येतात. दीज रेफर बॅक टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. ठीक आहे, जो तुमचा सब्जेक्ट असतो त्यालाच ते रेफर करतात. हे बघा, हे तुम्ही खूपदा ऐकलं असेल सगळ्यांनी. माय सेल्फ, युअर सेल्फ, हिमसेल्फ, हरसेल्फ, इटसेल्फ, आवरसेल्फ आणि देमसेल्फ. ओके, आता प्रत्येकाचं मीनिंग सांगता येईल, चुकलं तरी चालेल. माय सेल्फचा मीनिंग काय असेल? माझं. मी स्वतः. हा, मी स्वतः. स्वतः. व्हेरी गुड, मी स्वतः. तू स्वतः, तो स्वतः, ती स्वतः. ठीक आहे, इटसेल्फचं ठीक आहे, इटसेल्फ राहून. ते आवरसेल्फ, स्वतः. ते स्वतः. गुड. आवरसेल्फ, आम्ही, आमचं, आमचं. ठीक आहे, देमसेल्फ म्हणजे त्यांचं. ठीक आहे, बघा, ही हर्ट हिमसेल्फ, त्यांनी स्वतःलाच हर्ट केलं खेळताना. बघा, इथे काय लिहिलंय? दोज रेफर बॅक टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्सेस. ही हिमसेल्फ, शी हरसेल्फ. ठीक आहे, शी डिड इट बाय हरसेल्फ. तिने जे केलं ते स्वतःच केलं. ठीक आहे, आता सांगता येईल कोणाला, चुकलं तरी चालेल. मॅम, इंट्रोडक्शन वगैरे देताना आपण नाही का म्हणतो की माय सेल्फ. येस, व्हेरी गुड. माय सेल्फ प्राजक्ता. ठीक आहे, लेट्स से माय सेल्फ प्राजक्ता, मी प्राजक्ता आहे. अजून किंवा आपण एखाद्याला असं विचारत असेल युअर सेल्फ, म्हणजे आपलं जर समजा बोलून झालं, अनोळखी पर्सन असेल तर असं आपण विचारू शकतो का काय विचारायचं, क्वेश्चन काय असेल? युअर सेल्फ असं का नाही यूज करू शकत त्याचं? नाही, युअर म्हणजे सेल्फ आता मी समजा कोणीतरी नाही, नाही, बोला ना, बोला. म्हणजे आता समजा आपण दोघी नवीन आहे, आता भेटलोय ऑफिसमध्ये असं किंवा बाहेर, तर मी माय सेल्फ असं सांगितलं, तर माझं झाल्यानंतर मला तुमचं नाव वगैरे काहीच माहिती नाही, तर असं आपण युअर सेल्फ असं म्हणू शकतो का? तसं नाही वापरता येत आपल्याला? असं येऊ शकता. बघा, गुड क्वेश्चन गीतांजली. असं म्हणू शकता तुम्ही, माय सेल्फ प्राजक्ता अँड युअर सेल्फ, असं पण विचारू शकता तुम्ही. ठीक आहे, हेच विचारायचं होतं. ठीक आहे, हे पण विचारू शकता. व्हेरी गुड. ओके, I can handle myself. येस, आय कॅन हँडल माय सेल्फ. मी मला स्वतःला मॅनेज हँडल करू शकतो. अजून बघा, हे जरा ट्रिकी होऊ शकतं. ठीक आहे, पण प्रयत्न करा. मी एक सांगते. यू आय मेड ब्रेकफास्ट. या, येस, यू शुड बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ. ठीक आहे, हे बघा, जर तुम्ही थोडासा पॅटर्न ऑब्झर्व केला ना, ही हिमसेल्फ, ठीक आहे, शी हरसेल्फ, ठीक आहे, हे माय सेल्फ आणि युअर सेल्फ, ठीक आहे. आय अगेन माय सेल्फ, यू युअर सेल्फ. ठीक आहे, आपण स्वतःबद्दलच बोलतोय. बघा, दिस रेफर बॅक टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. अजून कोणीतरी बोलत होतं काहीतरी. आय मेड ब्रेकफास्ट माय सेल्फ. व्हेरी गुड. आय मेड
The car He clean buy itself. dress for हा हा. The येस. clean car itself. परत रिपीट करता. The clean car itself. नाही ते नाही, हा नाही येणार. अजून he is buy dress for himself. ठीक आहे. ठेवा. तुमच्या सेंटेन्स मध्ये थोडं चेंजेस केले. ठीक आहे. ही गॉट ड्रेस्ड हिमसेल्फ. ठीक आहे. तो स्वतःचा आज तयार झाला. ठीक आहे. मी एक सांगते अजून. द बेबी कॅन ईट ठीक आहे. हा कोण होतं? गीतांजली. सेजल. येस सेजल. If someone wants a chance to push themselves, हा ठीक आहे. इफ समवन म्हणण्यापेक्षा अजून काय म्हणू शकता तुम्ही? इफ समवन म्हणजे कोणीतरी असं व्हायचं. अजून त्या सेंटेन्स मध्ये काय चेंज करता येईल? like Sujata wants a chance to push हरसेल्फ. सुजाता हरसेल्फ. themselves. नाही सुजाता, हे बघा सेजल, सुजाता आपण एका पर्टिक्युलर नाउन बद्दल बोलतोय, तर सुजाता जेव्हा येईल हरसेल्फ येईल. ठीक आहे. बघा देमसेल्फ मध्ये काय असतात? ते लोक. ठीक आहे. जसं मी एक्झाम्पल देते, तुम्हाला काही सुचतं का त्याच्या बाबतीत सांगा. ठीक आहे. दे कॅन फाइंड द पाथ देमसेल्फ. काय वाटतं तुम्हाला या मिनिंग, या सेंटेन्स मध्ये काय इंग्लिशमध्ये मराठीमध्ये ट्रान्सलेट करता येईल? त्याचं काय मिनिंग आहे? Yes, ma'am. They find हा करू शकते स्वतःचा पाथ. हा दे कॅन फाइंड द पार्ट. हॅलो. येस येस, आवाज येतोय. त्याचं ह्याचं मिनिंग आहे ते त्यांचा पार्ट बघू शकतील. ठीक आहे. शोधू शकतील तर त्यांचा रास्ता, असं म्हणतोय आपण. आता आता सुचेल देमसेल्फ अजून. मी एक सांगते देमसेल्स. ठीक आहे. देमसेल्स ट्रिकी वाटतं. ठीक आहे. हे आपण होमवर्क मध्ये टाकूया. तुम्ही असे सेंटेन्सेस शोधून टाका, मला सांगा. ठीक आहे. एक तर इंडिव्हिज्युअली पिंक करा किंवा ग्रुपमध्ये नका करू, इंडिव्हिज्युअली सांगा. ठीक आहे. देमसेल्स बद्दल आपण जास्त बोलूया त्याच्यानंतर. अजून मी एक सांगते. चला. याचा मिनिंग काय आहे? सॉरी. याचं मिनिंग सांगता येईल कोणाला? त्यांनी स्वतःच तो गिटार शिकला. ही टॉट हिमसेल्फ गिटार. अजून काही सांगता येईल? She gave herself break. व्हेरी गुड. शी गेव हरसेल्फ ब्रेक. They introduced themselves to new employee. व्हेरी गुड. ठीक आहे. ते इंट्रोड्यूस themselves to व्हेरी गुड. ठीक आहे. मोर दॅन इनफ. देमसेल्स बद्दल आता तुम्ही देमसेल्स पण झालं, तुम्हाला समजलं. ठीक आहे. आता बघा, आता तुम्ही इंग्लिश बद्दल शिकताय हळूहळू. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल, वेन एव्हर यू आर रीडिंग समथिंग, ठीक आहे, त्याला एक तर पहिले मराठीत करायचा प्रयत्न करा, किंवा एखादं मराठीमध्ये असेल तर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करा. ऑफकोर्स चुकेल, पण तुम्हाला समजेल तरी की काय करायचंय. ठीक आहे. आता रिलेटिव्ह नाउन्स आहे. दीज इंट्रोड्यूस क्लॉज दॅट गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ नाउन. ठीक आहे. हे पण तुम्ही प्रत्येक वाक्यात वाचतात. हू, हुम, हुज, विच आणि दॅट. आता द पर्सन हू कॉल्ड यू इज माय फ्रेंड. तुला ज्यांनी कॉल केला ना तो माझा मित्र आहे, असं म्हणते मी. मी जी कार आणली ती रेड कलर मध्ये आहे. आता सांगता येईल इथे कोणाला? किती राहिले पाहू आपण. थोडंसंच राहिलंय, और आपण 12 पर्यंत करू मग हवं तर. ठीक आहे. एक्झाम्पल्स चला सांगता येईल. मी एक सांगते. हू इज युअर टीचर. कोण आहे तुझा टीचर असं मी विचारते. Who are you? हा, कोण आहेस तू? हू आर यू.
अजून हू तर सगळ्यात सोपं आहे. अजून विच इज युअर फेवरेट कलर? विच इज गुड. विच इज युअर फेवरेट कलर. अजून तुझा कोणता आवडता कलर आहे? ओके. विच इज युअर फेवरेट कलर. ओके. फेवरेट. हां. अजून That is my book. हां, व्हेरी गुड. दॅट इज माय बुक. Which is the best pen? विच इज द बेस्ट. विच इज द Pen. पेन. Moi. हां, ठीक आहे. पेन. मी एक सांगते. हुज बद्दल सांगा. हुजच राहिलंय. हुज डिफिकल्ट वाटतंय का? मी सांगते एक आहे. आता हुज पर्स इज दिस. मी विचारते कोणाची पर्स आहे? अजून हुज बद्दल सांगता येईल? Whose book is this? हां, ओके. हे कोणाचं आहे हे विचारतोय आपण, तेव्हा तिथे येतं हुज. अजून कोणाला येईल? एक दोन सांगा, मग आपण दुसरीकडे जाऊ. दॅट द टीचर. हॅलो. हां, दॅट द टीचर हुज क्लास आय एन्जॉय द मोस्ट. तिथे दॅट नाही येणार. तुमचं त्याच्या That's हां, दॅट्स द टीचर दॅट्स द टीचर. हुज व्हेरी क्लास आय एन्जॉय द मोस्ट. गुड. ओके. ज्यांनी आन्सर दिलं ह्याचं मराठीमध्ये काय असेल मग सांगता येईल? ह्याचं मराठीत मिनिंग काय आहे सांगता येईल? टीचर. अरे इंग्लिशमध्ये सांगितलं तुम्ही. मराठीमध्ये तर खूपच सोपं ट्रान्सलेट करणं. हां ते टीचर. हॅलो. हां, बोला. ते टीचर आहेत ज्यांच्या क्लासमध्ये मला सर्वात जास्त मतलब हॅपी ना, येस, मोस्ट गुड. इंटरेस्टेड. त्या टीचर आहेत ज्यांचा क्लास मला खूप आवडतो. बेस्ट. ओके. मी एक सांगते अजून आहे. मला आय लाईक द बुक. ठीक आहे. आय लाईक्स द पण म्हणू शकता. लाईक आय लाईक द बुक दॅट ही गेव मी. त्यांनी जे मला पुस्तक दिलं ते मला आवडलं. दॅट इथे यूज झालं. ठीक आहे. मोर दॅन इनफ आहे अजून. ठीक आहे. एक्झाम्पल्स हे आपण बेसिक आहे फक्त रीडच करायचं आहे. ठीक आहे. एक्झाम्पल्स ऑफ प्रोनाउन इन सेंटेन्सेस. ठीक आहे. ही इज गोइंग टू द स्टोर. ठीक आहे. इन्स्टेड ऑफ रिपीटिंग जॉन आपण यूज केलं होतं इकडे ही. ठीक आहे. ही इज गोइंग टू द स्टोर. आता ह्याच्यामध्ये अगेन मला सांगता येईल कोणाला इथे नाउन काय आहे आणि प्रोनाउन काय आहे? Noun John, pronoun he. व्हेरी गुड. ठीक आहे. आता अगेन हे इथे नका चेक करू. ठीक आहे. तुम्ही डेमॉन्स्ट्रेटिव्ह इनडेफिनाइट हे नका, फक्त एक्झाम्पल्स बघा. दॅट फोन इज हर्स. ह्याच्यात काय आहे नाउन आणि प्रोनाउन? Her pronoun है. That Her. असेल ना? येस, दॅट इज प्रोनाउन. हर्स इज नाउन. ठीक आहे. अगेन ह्याच्यात दिस इज अ ब्युटिफुल ड्रेस. ड्रेस तुमचं नाउन आहे. दिस तुमचं प्रोनाउन आहे. Pronoun. ठीक आहे. इन्स्टेड ऑफ नेमिंग द ड्रेस अगेन वी यूज दिस. ठीक आहे. ड्रेसलाच त्यांनी दुसऱ्या कोणत्या वर्ड मध्ये रिप्रेझेंट केलं? दिस. ठीक आहे. हे बघा, हे खालचं पण वाचू. इन्स्टेड ऑफ रिपीटिंग एनास फोन वी यूज हर्स. ठीक आहे. एनाचा फोन आहे हे म्हणण्यापेक्षा तिचा फोन आहे असं बोललो आपण. ठीक आहे. बघा, इन्स्टेड ऑफ नेमिंग द ड्रेस अगेन वी यूज हा ड्रेस, दिस ड्रेस. ठीक आहे. अजून समवन लेफ्ट देअर बॅग ऑन द टेबल. Someone हे pronoun आहे मॅम, आणि टेबल आणि बॅग हे नाउन. व्हेरी गुड. ठीक आहे. वी डोंट नो एक्झॅक्टली हू लेफ्ट द बॅग, सो वी यूज समवन. आपल्याला नाही माहिती कोणीतरी ठेवलंय तिथे, तर तिथे आपण यूज करू समवन, कोणीतरी. ओके. अजून शी लुक्ड ॲट हरसेल्फ इन द मिरर. रिफर्स बॅक टू शी इन द सेंटेन्स. ठीक आहे. तिने स्वतःलाच मिरर मध्ये बघितलं. मग रिलेटिव्ह प्रोनाउन काय? herself हे pronoun आहे हा, आणि mirror हे noun आहे. व्हेरी गुड. द मॅन हू लिव्स नेक्स्ट डोअर इज अ डॉक्टर.
ह्याच्यात द आणि हू हे प्रोनाउन आणि डॉक्टर आणि डोर हे नाही. नाव, ठीक आहे. बघा, गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द मॅन, त्या मॅन बद्दल अजून इन्फॉर्मेशन देता येते, ठीक आहे. बघा, आणि हे सिम्पल आहे. नाउन्स अँड प्रोनाउन्स टुगेदर when writing or speaking we often replace nouns with pronouns to make sentences less repetitive and smoother म्हणजे स्मूथली एखादा सेंटेन्स जर रन करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण प्रोनाउन्स यूज करतो जास्त, म्हणजे नाउनला रिप्लेस करतो आपण प्रोनाउन्सने, रिपिटेटिव्ह नको व्हायला म्हणून. बघा, विदाउट प्रोनाउन कसं दिसेल ते जे मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं. जॉन वेंट्स टू जॉन्स हाऊस बिकॉज जॉन फॉरगट जॉन्स कीज. ठीक आहे, कितीदा आलं एका सेंटेन्स मध्ये? 4दा जॉन आला. तुम्ही जर असं बोलला तर समोरचा पक्का इरिटेट होईल. त्याच्याऐवजी काय बोलू शकतो आपण? जॉन वेंट टू हिज हाऊस, ठीक आहे, बिकॉज ही फॉरगॉट हिज कीज. जॉन आपलाच घरी गेला कारण त्याने स्वतःची चाबी हरवली किंवा विसरला, वॉट एव्हर. सो बाय युझिंग प्रोनाउन्स वी अवॉइड unnecessary repetitions and make the sentence clearer. याच्यात काही डाऊट प्रोनाउन्स मध्ये कोणाला आजच्या? नो मॅम. ओके, सोपं आहे प्रोनाउन, ठीक आहे. अगेन तुम्हाला त्या ह्याच्यात नाही जायचंय, ठीक आहे. त्याचे किती किती हे आहेत, म्हणजे किती टाइप्स ऑफ प्रोनाउन्स आहे त्याच्याबद्दल नका विचार करू, कारण ते मलाही नाही माहिती. टू बी व्हेरी ऑनेस्ट, सी मला पण जर कोणी विचारलं की डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स सांग काय आहे, मला नाही सांगता येणार एकदम पटकन, ठीक आहे. मला एवढं माहिती की प्रोनाउन्स मध्ये हे सगळे शब्द येतात, विच इज दिस, हू, हुम, हरसेल्फ, हिमसेल्फ, ठीक आहे, हे येतात बस. आणि हेच आहे, या शब्दांच्या व्यतिरिक्त जास्त नाही आहेत प्रोनाउन्स. ओके, आपण उद्या वर्ब शिकूया, ठीक आहे. वर्ब म्हणजे काय असतं ते शिकूया, ठीक आहे. अगेन मी रिपीट करते, आपण टेक्निकल शिकतोय, पण त्याच्या व्यतिरिक्त पण आपल्याला हवं आहे की तुम्ही बोला इंग्लिशमध्ये. ते खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि ते मला हवं होतं आजच्या बॅच पासून. बट तुम्ही कॅमेरा नसेल ऑन करत तरी चालेल, इट्स ओके, इट्स फाईन फॉर मी, पण निदान इंग्लिशमध्ये बोला उद्यापासून. असं नाही आहे की कंटिन्युअसली बोलायचं आहे तुम्हाला, मध्ये मध्ये तुम्ही चुकून मराठी बोलला तरी चालेल, पण बोलणं गरजेचं आहे. नुसतं शिकून काहीही होणार नाही, ठीक आहे. हॅलो मॅम, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे का ज्यावरती आपण कम्युनिकेट करू इंग्लिश मध्ये? हो, ड्युओलिंगो ऍप आहे, तुम्हाला तो ऍप माहिती असेल बघा, एक नाव आहे त्याचं. हे बघा, तुमचा जेव्हा अभ्यास होईल ना तेव्हा याच्यामध्ये इंग्लिशची टेस्ट द्या, ड्युओलिंगो इंग्लिश टेस्ट. याच्यात तुम्ही टेस्ट देऊ शकता, बोलू पण शकता. प्रॅक्टिस फ्री आहे आणि ठीक आहे. तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही ते फ्री करू शकता. तुम्हाला त्याच्यासाठी लॉग इन करायची म्हणजे बाकी काही करायची गरज नाहीये, ठीक आहे. हे पण करू शकता तुम्ही. सी इंग्लिश वास्ट आहे, तुम्ही जितकं शिकाल तेवढं कमी आहे. आणि आजकाल कोणता पण सब्जेक्ट तुम्ही उचला, बीट टेक्निकल, बीट काही पण, ठीक आहे, तो वास्ट आहे. पण आपल्याला तुम्हाला तुमचं एम काय आहे ते तुम्हाला बघावं लागेल. तर तुमचं एम प्रॉपर इंग्लिश शिकायचंच आहे की मला पूर्ण इंग्लिश यायलाच पाहिजे, तर नुसतं हा वाला क्लास करून पण काहीच होणार नाही, ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला अभ्यास करावा लागेल. जसं मी काल बोलली, काल नव्हते तुम्ही आय गेस, ज्यांनी हा क्वेश्चन विचारला ते. येस मॅम. हा, काल तुम्ही नव्हते. तर बघा, बेसिकली आपण हे का शिकतोय हे सगळं, कारण तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी इंग्लिश लागतं आणि इंग्लिश ही ग्लोबल लँग्वेज आहे, ठीक आहे. आणि तुम्ही जेव्हा पण कोणत्या पण कंपनीत जाल, कुठेही काम करा, तुम्हाला US किंवा UK किंवा आउटसाइड इंडिया लोकांशी कम्युनिकेशन करावं लागेल, तेव्हा तुम्हाला इंग्लिशच लागेल, कारण त्यांना हिंदी मराठी येत नाही, बरोबर. ते तुमच्याशी कसं बोलणार? त्यांना इंग्लिश येतं, तुम्हाला पण इंग्लिश यायला करेक्ट पाहिजे, मॅम. ठीक आहे. ते आता हा जो क्लास आहे ना, हा बेसिकली जो आपण क्लास घेतोय, जो एक दीड महिना चालेल, हा क्लास ह्याच्यासाठी आहे की तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे 45 मिनिट्सचा, बिकॉज यू हॅव ओनली 45 मिनिट्स टू इम्प्रेस युअर सेल्फ, ठीक आहे. त्या 45 मिनिट्समध्ये तुम्हाला टेक्निकल नॉलेज पण सांगायचं आहे, जे जे तुमचं बाकी आहे, लिनक्स आणि AWS जे बाकीचे लोक सगळे शिकतात, आणि ते तुम्हाला इंग्लिशमध्ये कन्वे करायचं, डिलिव्हर करायचं. हा एकमेव मोटिव्ह आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला प्रॉपर इंग्लिश शिकायचं आहे तर नुसतं टेक्निकल नॉलेज घेऊन चालणार नाही, तुम्हाला पुस्तकं वाचावे लागतील पहिलं. जर ते बोरिंग असतं, ऑफकोर्स पुस्तकं वाचणं कॅन बी बोरिंग, तर तुम्ही काहीतरी वाचण्यापेक्षा ऐका, पॉडकास्ट आहेत, ठीक आहे, सिरीज आहेत एवढे,
ते वाचा. आणि ऍक्सेंट एव्हरी, तुम्ही कुठेही जा ऍक्सेंट चेंज होतोय. ठीक आहे, इंडियन ऍक्सेंट वेगळं आहे, अमेरिकन वेगळं आहे, ब्रिटिश वेगळं आहे. ऑल्दो शब्द तेच आहेत पण ते बोलायची पद्धत वेगवेगळी आहे. ठीक आहे, आपल्यासाठी आपण कसं थोडं इंग्लिश. क्लायंट कम्युनिकेशन. हा, हा. बोला बोला. म्हणजे थोडं क्लायंट कम्युनिकेशन असतं ना, तेव्हा थोडा बहुत प्रॉब्लेम होतो. म्हणजे बोलता कळतं सगळं आपल्याला, पण बोलण्याचा थोडा बहुत प्रॉब्लेम होतो. हा, बरोबर. आणि फरीन, ही तुमची ही जी स्टेज आहे ना, ती माझी होती रिव्हर्स मध्ये. मला बोलता येत होतं थोड्यापैकी, पण मला समजत नव्हतं की ते काय बोलतायत. कारण आपलं आपलं ब्रिटिश आणि इंग्लिश अमेरिकन ऍक्सेंट खूप वेगळा आहे. ठीक आहे, तो एकाच शब्दाला इतकं वेगळ्या पद्धतीने बोलतात, किंवा काही लोकांना सवय असते. ठीक आहे, तुमचे जे क्लायंट्स आहेत ते जर खूप स्पष्टपणे बोलत असतील तर वेल अँड गुड. ठीक आहे, काही लोक असतात बघ, ते तोंडातल्या तोंडातच बोलतात, काय समजतच नाही काय बोलतात. माझे जे सगळे क्लायंट्स होते ते सगळे तसेच होते. एक तर ऍक्सेंटचा इश्यू, ऍक्सेंट मला समजत नाही, त्यात ते काय कमी आवाजात बोलतात. तर तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. आपल्या इंडियन लोकांचा प्रॉब्लेम नाही. तुम्ही कोणता पण इंडियनला जा जो तिकडे जाऊन काम करतो UK US, त्याचा ऍक्सेंट नाही चेंज होत मोस्टली. आता काही लोक करून घेतात. ठीक आहे, बिकॉज इट इट लुक्स फॅन्सी. सी, तुम्ही इंडियन्स आहात पण तुम्ही जर ब्रिटिश आणि अमेरिकन ऍक्सेंट मध्ये बोलत असाल ना, तर ते थोडंसं समोरच्याला खूप असं एकदम इम्प्रेसिव्ह वाटतं. पण तुम्ही ऍक्टर्स घ्या आपले, जे सगळे आलिया म्हणा, श्रद्धा, त्यांचे इंटरव्ह्यूज ऐका ऐका तर तुम्हाला समजेल. लाईक एनीवन कॅन टेल की त्यांचं ते इंडियन्स आहेत. म्हणजे ऑफकोर्स नावावरून तर समजते, पण एखाद्याला माहितीच नाहीये की हा कोण आहे, ही कोण आहे, तर त्यांचं इंग्लिश बघून त्यांना तेवढं तरी समजेल की ते इंग्लिश, सॉरी, इंडियन्स आहेत. ठीक आहे, तर तुमचा जो प्रश्न आहे ना कृष्णा, ते तुम्हाला नुसतं टेक्निकल घेऊन नाही चालणार, तुम्हाला अभ्यास करावा लागेल प्रॉपर. ठीक आहे, कारण इंटरव्ह्यू हा, क्रॅक करणं बी म्हणजे होऊन जातं, बट कंपनीमध्ये हा, सर्व्हाइव्ह करायला थोडा प्रॉब्लेम होतो. कारण की मीटिंग्स वगैरे असतात ना, तर त्यामध्ये कम्युनिकेशन इंग्लिशमध्ये लागतं आणि मग आपल्याला थोडं बहुत टार्गेटेड फील होतं की म्हणजे नाही का, आपण थोडं बोलू शकत नाही असं वगैरे. पण हा. मीटिंग्समध्ये आपल्याला बोलावं लागतंच. येस, आणि तेच म्हणते, तुम्ही आपलं काय होतं माहिती कारण मी सांगते आपलंच कुठे चुकतंय, मी तुम्हाला ते सांगते. जेव्हा गरज पडते ना, तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. मी आधीपासून सांगत असते, जे पण आता तुम्ही लिनक्स जे जे पण काही क्लास करताय, ठीक आहे, कोणती कंपनी घ्या, तुम्हाला इंग्लिश लागतंच. वेदर यू आर स्पीकिंग विथ आउटसाइड इंडियन पीपल और इंडियाचे लोकांना, कोणाशीही बोला, तुम्हाला इंग्लिश लागतं. आणि हे कधी होईल, तुम्ही, अगेन मी रिपीट करते, तुम्ही कितीही टेक्निकल करा, काही करा, तुम्हाला बोलता आलं पाहिजे. चुकीचं जरी बोललात ना तरी पण चालेल, पण बोला. त्याच्यानंतर तुम्ही, आपण पाहू ना ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स काय होतात ते. तुम्ही बोलतच नाही आहात तर कसं. इट्स लाईक, इट्स व्हेरी सिम्पल. सी, मला हे एक्झाम्पल मी देतेय, तुम्हाला सायकल चालवावी लागेल. आता तुम्ही ती सरळ चालवताय की तुमचं हँडल वाकडं होतंय ते नंतर फिगर आउट करू, पहिले चालवा तर सायकल, बसा तरी सायकल वरती. मी सगळ्यांना हेच म्हणते, सगळे फक्त टेक्निकलच्या मागे लागतात की वर्ब काय आहे, ऍब्जेक्टिव्ह काय आहे. सी, तुम्हाला नाही लक्षात राहणार आहे, मी मा- तुम्हाला किती सांगितलं तरी पण. माझा एक तसा हा, प्रॉब्लेम झालेला. म्हणजे माझं पहिलं सिलेक्शन झालेलं माझं टोटल हा, एका कंपनीमध्ये. मग ते कम्युनिकेशनच्या प्रॉब्लेममुळं मी परत तो लेफ्ट केला जॉब. कारण की थोडा बहुत इश्यू होत होता. टेक्निकल मी स्ट्रॉंग होते, पण कम्युनिकेशनचा इश्यू होता. त्यामुळं थोडंसं हे झालेलं. बघा बरं, आणि किती मोठं नुकसान झालं तुमचं. बघा, तुमचं टेक्निकल, हो. अगेन इट्स अ 50-50 रेशिओ. नुसतं टेक्निकल असून कामाचं नाही, तुम्हाला तेच बोलता आलं पाहिजे. आणि सी, मला पण काही आवडत नाही इंग्लिशचं एकदम हे करायला, बिकॉज वी आर तसं इंडियन पीपल. हा, आणि कमीपणाचा नाहीये परीन, ठीक आहे, नाही आहेत एखादी गोष्ट हां. तर नाही आहेत, पण तुम्हाला, सी, तुम्ही अजूनही तिथे सर्व्हाइव्ह करू शकले असते जर तुम्ही थोडासा अभ्यास केला असता, थोडी हिंमत दाखवली असती. सी, मी परत सांगते, अगेन, आपल्या ना, आपल्या इंडियनमध्ये पण ती खुबी आहे आणि आजकाल बाहेरच्या लोकांना पण ती गोष्ट समजते. तुमच्यात ना ते दिसायला पाहिजे की तुम्ही प्रयत्न तरी करताय. सी, मी जेव्हा जॉईन झाली, मला आता एक्सपिरियन्स आहे 4-5 वर्षांचा. जेव्हा मी तुमच्यासारखीच इनिशियल फेजेसला होती, मी खूपच विचित्र इंग्लिश बोलायची आणि चुकीचं बोलायची. पण मला समोरच्या माणसांनी कधी जज नाही केलं. कारण का बरं नाही जज केलं, कारण त्याला दिसत होतं की मला, मी प्रयत्न तरी करतेय बोलायचा. ठीक, काही लोक प्रयत्न पण नाही करत. सी, नुसतं बोलतात आणि हा मला येतच नाही इंग्लिश बोलता. यू हॅव टू डू समथिंग अबाउट इट. तुम्हाला काहीतरी त्याच्यावरती काम करावं लागेल. तुमचं फक्त मेहनत जरी दिसली ना तरी पण खूप आहे. मी ते म्हणते, माझा पहिला इंटरव्ह्यू चांगला नव्हता झाला, मी टेक्निकल मध्ये स्ट्रॉंग होती पण इंग्लिश माझं ठीकठाक होतं.
तरी पण त्यांनी मला उचललं, कारण ते म्हणे की ठीक आहे तू थोडंसं मॅनेज करून घेशील आहे. पण मग नंतर जे इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये उलटं होत गेलं. तर आता टेक्निकल तेवढं स्ट्रॉंग नव्हतं, पण कम्युनिकेशन बिल्डअप झालं. ठीक आहे. अगेन मी तुम्हाला परत म्हणते फरीन, मी हे सगळ्यांना सांगतेय, आपलं मेन एम हा नाहीच आहे की आपल्याला एकदम वोकॅबलरी एकदम भारी भक्कम शब्द यूज करायचे इंग्लिशमध्ये. नाही, आपल्याला फक्त बेसिक बेसिक आयडिया ठेवा डोक्यामध्ये की तुम्ही जे बोलताय ते समोरच्याला समजायला पाहिजे, तो जे बोलते ते तुम्हाला समजायला पाहिजे. बस एवढंच इंग्लिश पाहिजे आपल्याला. बाकी नाही, आता मी थोडं बहुत म्हणजे मी आता क्लासेस बी थोडे बहुत हा लावलेत. पण आता मी म्हणजे सर्वाइव्ह आहे, मी आता करतेय म्हणजे वर्क तर करतेय. मला थोडं बहुत मॅनेजर टीम लीड वगैरे हँडल करतात. म्हणजे मी आधी काय मीटिंग्स वगैरे असेल तर मी स्वतः आधी माझं प्रिपेअर करते की असं असं बोलायचंय, आणि त्या रिलेटेड मी आता हे करते. आणि मी ते अजूनही करते. ठीक आहे. तुम्हाला जसं वाटत असेल ना करीन की अरे मला लिहावं लागतं पहिले, मी अजून करते. मला जर एखादं प्रेझेंटेशन द्यायचं लेट्स से, ठीक आहे, मला जर 10-12 लोकांना प्रेझेंटेशन द्यायचं, मी पण लिहून काढते नोट्स मध्ये की मला हे हे बोलायचंय. दिस इज व्हेरी नॅचरल. सी अगेन, कारण आपण इंग्लिश नाही बोलत, आपण लहानपणापासून मराठी आणि हिंदीमध्ये वाढलोय. आपल्याला इंग्लिश कसं येणार? आपली मातृभाषाच नाही आहे इंग्लिश. त्यांना ते जमतं कारण ते ते बोलतच आलेत इंग्लिश. त्यांना नाही जमणार ना हिंदी आणि मराठी, आपल्याला इंग्लिश नाही जमणार. म्हणून मी सांगते की फक्त कम्युनिकेट करता आलं पाहिजे ना, तेवढंच. माझं पण काही खास नाही आहे, ठीक आहे, पण कोणाचंच खास नाही आहे, ठीक आहे. इंग्लिश कोणाचंच तेवढं, आपल्या इंडियन्स लोकांचा तो आहे थोडासा प्रॉब्लेम. आणि आपल्याला काही पुस्तकं वगैरे नाही लिहायचं इंग्लिशमध्ये, आपल्याला फक्त बोलायचं समोरच्या माणसाशी. तेवढं जरी इंग्लिश आलं ना तरी खूप आहे. म्हणूनच. आणि अगेन मी हे सगळं सांगते, हे सगळं नाऊन प्रोनाऊन हे जे मी तुम्हाला शिकवते ना, हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून मी सांगते की एखादा जर तुम्ही सेंटेन्स वाचलं तर तुम्हाला फक्त बेसिक आयडेंटिफाय तरी करता आलं पाहिजे की नाऊन काय आणि प्रोनाऊन काय आहे. बस तेवढं जरी जमलं ना तरी खूप आहे बेसिक. आणि नाऊन कुठे यूज केला जाईल, प्रोनाऊन कुठे यूज केला जाईल, आणि हे तर खूप सिम्पल आहे. ठीक आहे. अगेन टेन्सेस माहिती आहे तुम्हाला इथे किती आहेत, ते खूप कन्फ्युजिंग होऊ शकतात. पास्ट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. हे आपण समोर पण सिम्पल, फ्युचर परफेक्ट, टेन्स. कंटिन्युअस. तेच. आणि ते तर ते टेन्सेस शिवाय तर तुमचं सेंटेन्स कम्प्लीटच होत नाही. कोणतेही घ्या. आता जे आपण हे आता करतोय ते सगळे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. ठीक आहे. आय लाईक देम व्हेरी मच. लाईक यूज केलंय म्हणजे मला ते आवडतं. ठीक आहे. ह्याला जर मी डी लावलं तर काय होईल सांगता येईल कोणाला? Ma'am, please repeat question. मी म्हटलं की आधी काय होतं, आय लाईक देम व्हेरी मच. सॉरी स्पेलिंग. ठीक आहे. आय लाईक देम व्हेरी मच, मला ते आवडतात. ह्याला जर मी डी लावलं तर काय होईल? मला ते पास्ट मला टेन्स आवडत मध्ये होते. जाईल ते. हा, मला ते आवडायचे. आता आवडतात की नाही ते नाही पास्ट, माहिती. ते पास झालं आता. ठीक आहे. आय विल कॉल हिम लेटर. ठीक आहे. मी त्याला नंतर कॉल करेल. फ्युचर. हा, हे काय आलं? फ्युचर. ठीक आहे. हे तर टेन्सेस हे जे आहे ते टेन्सेस मध्ये, एक तर टेन्सेस मध्ये तुम्ही खेळता. ठीक आहे. एव्हरी सेंटेन्स एक तर पास्ट मध्ये किंवा फ्युचर मध्ये किंवा आता घडतंय. ठीक आहे. मी जेवायला मी जेवतीये हे प्रेझेंट आहे. ठीक आहे. मी जेवणार आहे हे फ्युचर आहे. माझं जेवण झालंय हे पास्ट आहे. आणि मी उद्या जेवेल हे काय आहे? फ्युचर. उद्याचं मी सांगते त्यांना की मी उद्या काय करणार आहे. ठीक आहे. मेन तर आपल्याला टेन्सेस शिकायचे आहेत. ठीक आहे. टेन्सेस, वर्ब. ओके. आणि काल तुम्ही नव्हते आय गेस फरीन, आणि जे नवीन आलेत ना आज त्यांच्यासाठी मी एक परत सांगते की ना आपण नुसतं हे नाही शिकणार आहे. ओके. टेक्निकल. सी टू बी व्हेरी ऑनेस्ट, हे टेक्निकल तुम्ही युट्यूब वरती पण शिकू शकता. बरोबर आहेत युट्यूब वरती व्हिडिओज. ठीक आहे. तिथे टाका बरं वर्ब. हो आहेत. तुम्हाला येस मॅम. 100 व्हिडिओज दिसतील. येस मॅम. तुम्ही हा क्लास काय करताय मला आहे. हे सांगा. द रिझन वाय यू आर हिअर, हे तर मी तुम्हाला जे नॉलेज देतेय ते नॉलेज ऑलरेडी युट्यूब मध्ये आहे. जसं साक्षी तुम्ही लिनक्स आणि एडब्ल्यूएस शिकताय. बरोबर साक्षी? Yes, ma'am. हा. का बरं लिनक्स आणि एडब्ल्यूएस तर तुम्ही युट्यूब वरून पण शिकू शकता. तुम्ही का बरं शिकताय लेकरा सरांकडून मला सांगा. आन्सर देऊ शकाल याचं? मॅम तिकडं वन साइड क्लिअर झालं पाहिजे. कम्युनिकेशन बरोबर. तिथे वन साइड आहे. तुमचे डाऊट्स क्लिअर होत नाही. ठीक आहे. कम्युनिकेशन करू शकतो किंवा काही जरी प्रॉब्लेम्स आले तर आपण हा, बरोबर. ठीक आहे. म्हणून तुम्ही आहात इकडे की काही डाऊट्स आले तर काय, आणि ते आर नॉट गोइंग टू टॉक विथ यू इन इंग्लिश. तुम्ही व्हिडिओ बघाल, व्हिडिओ संपला, काम संपलं. ठीक आहे. तर जे आता आज नवीन आलेत ना त्यांना मला सांगायचंय जे मी काल पण सांगितलं होतं
आपण ना हे फक्त असं टीचर आणि स्टुडंट सारखं क्लास नाही करायचा आपल्याला काही नवीन ऍक्टिव्हिटीज पण करायचे, ठीक आहे. तर आपण माझ्या ज्या फेवरेट सिरीज आहे, तुम्ही पण तुमचे सांगू शकता, ठीक आहे. ऑफकोर्स इथे सगळेजण नेटफ्लिक्स आणि अमेझॉन यूज करतं, माहितीये मला. सगळेच, असं कोणीच नाहीये जे यूज नाही करत. तुम्ही तुमची सिरीज घ्या, मी माझी एखादी सिरीज घेते, आपण सगळेजण एकत्र बसून ती बघूया, ठीक आहे. आपल्याला 2 उचलायचे आहेत, एक अमेरिकन आणि एक ब्रिटिश. कारण हे 2च मेन आहेत आपल्याकडे. आपल्याकडे हे 2च इंग्लिश जास्त चालतात. अमेरिकन इंग्लिश आणि ब्रिटिश इंग्लिश. तुम्हाला इंडियाच्या लोकांशी इंग्लिशमध्ये बोलायचा काही प्रॉब्लेम नाही येणार, ठीक आहे. त्यांचं तुम्हाला समजेल. जसं मी आता इंग्लिशमध्ये बोलते, तुम्हाला समजतंय ना मी काय बोलते ते. पण हेच जर मी ब्रिटिशमध्ये बोलली तर तुम्हाला नाही समजणार. आपल्याला ॲक्सेंटचा पण अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. सी आता ह्याचं का बरं, तुमचा जो पहिला इंटरव्ह्यू असतो, ठीक आहे, मी हे टेक्निकलचं सगळ्यांचं बोलतीये. तुमचा जो पहिला इंटरव्ह्यू असतो तो मोस्टली तुमच्या ऑफिसमधलेच लोक घेतात. तुमचा मॅनेजर घेईल, तुमचा कलिग घेईल, ते इंडियाचेच आहेत. तुमचा जो सेकंड असतो ना, तो क्लायंट सोबत असू शकतो. आणि तो क्लायंट तुमचा मे बी यूएसचा असेल और यूकेचा असेल किंवा अजून दुसऱ्या कोणत्या कंट्रीचा असेल तर, ठीक आहे. आता आपल्याला सगळे ॲक्सेंट नाही शिकायचे आणि शिकायचं नाहीच आहे. ॲक्सेंट इज नॉट समथिंग आय कॅन टीच यू. ते तुम्हाला बघून बघून ऐकून ऐकून तुम्हाला समजेल आहे. पण आपण 2 सिरीज उचलू, एक ब्रिटिशवाली आणि एक अमेरिकन, ठीक आहे. खाली सबटायटल्स असतात, तुम्हाला समजेल ते लोक काय बोलतात. ते तुम्हाला वरती बघायचं पण आहे, तुम्हाला फक्त सबटायटल्समध्ये बघायचं आहे. तर ते ना काय, आता हे जे सिरीज आहेत ना, हे सिरीज काय ते डे टू डे काय करतात त्याच्या बाबतीत बोलत असतात, बरोबर. ते आपल्याला शिकायचं आहे. आपण ज्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज करतो, जेवतो, झोपतो किंवा कोणाशी काही बोलतोय, तर आपण कसं संवाद साधतो एकमेकांशी मराठीमध्ये, ते तुम्ही इंग्लिशमध्ये कसं कराल ते करतोय आपण. ते शिकू आपण त्याच्यातून, ओके. आणि हे सगळं आपल्याला 1-1.5 महिन्यात कव्हर करायचं आहे. तुम्हाला काही अजून आयडियाज असतील तर माझ्याकडे घेऊन या. म्हणून मी तुम्हाला बोलली की इंग्लिशमध्ये बोलल्याने सोपं पडेल. तर कॅमेराचं चला, जर कोणी लाईक कम्फर्टेबल असेल उद्यापासून कॅमेरा ऑन करायला तर करू शकता. तुमची इच्छा नसेल करायचं तर निदान इंग्लिशमध्ये तरी बोलू उद्यापासून. ट्राय तरी करू, चुकलं तरी चालेल. आणि नो वन इज गोइंग टू जज एनीवन, ठीक आहे. इथे कोणी कोणाला काही जज नाही करणार आहे, ठीक आहे. तो विचार नका करू तुम्ही की आणि मॅम वर्क फ्रॉम होम भेटेल हे कशावरून? आपल्याला ऑफिसमध्ये बी इंग्लिश कम्युनिकेशन करावं लागतं ना, तर ते म्हणजे बॉडी लँग्वेजवरून बी कळून येते की आपण घाबरतो वगैरे. हे बी म्हणजे असं मी फेस केलेलं आहे. ते तर आहे. बघा फरीद, हां. तुम्हाला जर एखादी गोष्ट चांगल्याने येते तर ती तुमच्या बॉडी लँग्वेज मध्ये अर्थात दिसेल. नाही येत तर नाही दिसणार, ठीक आहे. आणि जे ऑफिसचं तुम्ही म्हणताय, ऑफिसमध्ये जाऊन अगेन मी सांगते, तुम्ही तुमच्या इंटरनल टीम सोबत नाही बोलणार फरीद, तेवढं, ठीक आहे. बॉडी लँग्वेज आणि इंग्लिश ऑफकोर्स हे एकत्र जातातच, नो डाऊट. पण जर तुम्हाला ही भीती असेल की आतल्या लोकांसोबत पण मला इंग्लिशमध्ये, मला नाही वाटत. म्हणजे मी पण ऑफिसमध्ये मी दोन्ही काम केलंय. मी व्हर्च्युअल काम करतेय सध्या आणि मी इन ऑफिस पण केलंय. मी माझ्या इन ऑफिस मध्ये कलिग सोबत कधीच इंग्लिश नाही मध्ये बोलली नाही. मी एक तर हिंदी किंवा मराठी, कारण ते आपलेच लोक माझे आहेत ना. माझी जी टीम आहे ना ती कोची साईडची आहे. त्यांना म्हणजे असं टोटल कळत नाही. हिंदी तर कळतच नाही त्यांना. बोलताना कम्युनिकेशन म्हणजे टोटली इंग्लिशच करावं लागतं, डेव्हलपर वगैरे. तर त्यामुळे थोडा बहुत प्रॉब्लेम येतो. तर हे नव्हतं असं माहिती होतं. मला. कोचीच आहे बापरे, त्या लोकांना तर काहीच येत नाही मराठी, हां, नाही करत. हां, काहीच त्या नाही येत. साईडला. हा बोला. हां, हॅलो मॅम. हा ॲक्चुअली माझा टाईमचा इश्यू होता. हा ठीक आहे ना. सी तुम्ही लीव्ह करू शकता, ज्यांना लीव्ह करायचं ते लीव्ह. आपलं संपलंच आहे, आपण फक्त नो, डाऊट नो. क्लिअर ॲक्चुअली करतोय. हा आजचा नाही आहे. नेक्स्ट अच्छा. वीक्सपासून आहे ना, हा. मला आहे ना 8च्या नंतर मी अवेलेबल आहे. 8 पीएमच्या नंतर. पॉसिबल आहे का 8च्या पीएमच्या नंतर आपण क्लास? 8 PM च्या नंतर बघा मोस्टली तेव्हा माझं वर्किंग असतं. माझी शिफ्ट सध्या चालू आहे 3 ते 12, दुपारी 3 ते रात्री 12. तर बघू आपण तसं जमलं तर. त्याच्या व्यतिरिक्त कोणता टाइम आहे तुम्हाला जो जमतो? मॉर्निंग 8च्या पहिले. 8च्या पहिले बाकी लोकांना नाही जमणार आय गेस ना. नो मॅम, सकाळी 8च्या आधी नाही जमणार. सकाळच्या 8च्या आधी नाही जमणार. ओके. तुम्ही आत्ता कुठे असता मग या टाइम पिरियडला, 11 ते 12 मध्ये म्हणजे? जॉबला असतो. ओके, ठीक आहे. त्याच्यावरती मग काम करावं लागेल. सी जर तुमच्या टाइम पिरियडमध्ये जर बाकी सगळ्या लोकांना जमत असेल तर आपण शिफ्ट करू शकतो. पण मग अदरवाईज एकासाठी शिफ्ट करणं थोडंसं मला पण इम्पॉसिबल होईल. ठीक आहे, आपण त्याच्यावरती विचार करू. मी चालेल. या वीकमध्ये मी होते मॅनेज, पण नेक्स्ट वीकपासून पॉसिबल नाही मला त्यामुळे. 8 AM या 8 PM?
ते PM म्हणतायत परीन. रात्री हॅलो 8 रात्री हॅलो AM नाही जमणार सकाळी, हा कारण दुसरे बॅचेस असतात. सो 8 पॉसिबल PM नाही. ठीक आहे मॅम, संध्याकाळी म्हणजे चालेल. अच्छा ठीक आहे चालेल. मग आपण तसं बघूया मग. सगळ्यांना जर जमत असेल तर आपण मग 8 वाजता करू नेक्स्ट वीक पासून. हा ठीक आहे. थँक्यू मॅम. ओके ओके ठीक आहे. मी हे पाठवते, काय म्हणतो, होमवर्क पाठवते, ते बघा, जमलं तर करा आणि मला स्क्रीनशॉट्स द्या. ठीक आहे, आपण उद्या भेटू मग याच वेळेला. Okay, ma'am. ओके येस मॅम, ओके मॅम. थँक्यू. हॅव अ ओके मॅम, नाईस ओके थँक्यू. एव्हरीवन, बाय. Thank you, ma'am. येस, बाय बाय. मॅम हॅलो हां बोला. मॅम मी तुम्हाला हे पाठवते माझं ईमेल ID, तर मला हे मतलब येस कालचं रेकॉर्डिंग लेक्चर पाठवा. येस, मला पर्सनल मेसेज केला तरी चालेल, मला पाठवा, मी हो पाठवते तुम्हाला. आणि मॅम तुम्ही IT मध्ये म्हणजे जॉब करता का काय इंग्लिश मतलब क्लासेस आहेत तुमचे नाही 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 स्वतःचे? नाही नाही. मी जॉब पण करते आणि मी हे पण हां शिकवते. मी लिनक्स आणि AWS पण शिकवते आणि हे पण. ओके. हां, तर मला. मतलब मला असं काय म्हणायचं, सेपरेट म्हणजे तुमचे इंग्लिश कम्युनिकेशनचे वेगळे काही क्लासेस आहेत का, म्हणजे जे तुम्ही हॅलो हां, वेगळे पण आहेत ना. मग ठीक आहे, मी तुम्हाला पर्सनल कॉन्टॅक्ट करते. हां चालेल ना, काही हां हरकत हां ठीक नाही. आहे ओके, चालेल. ओके थँक्यू. बाय. येस. बाय. अजून काही कोणाला डाऊट? No, ma'am. ठीक आहे. ओके ओके देन, बाय.